पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली त्याचं काउंटिंग 4 तारखेला होणार आहे आणि त्यासाठी आपण आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आपणा सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत। आपल्याला कल्पना आहे की 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे ती 3 ठिकाणी होणार आहे। बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी जी मतमोजणी आहे ती FCI गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल। मावळची जी मतमोजणी आहे ती बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होईल आणि शिरूरची जी मतमोजणी आहे ती रांजणगाव MIDC मधील FCIच्या गोडाऊनमध्ये होणार। यासाठी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना इलेक्शन कमिशनच्या डायरेक्टिव्स प्रमाणे आम्ही केलेल्या आहेत त्याची थोडक्यात आपण माहिती घेऊया। पहिल्यांदा तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी आणि त्याच्या बाबतीमधल्या अनुषंगिक सूचना मी आपल्याला सांगू इच्छितो। इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्टिव्स आहेत त्या डायरेक्टिव्स प्रमाणे या तिन्ही ठिकाणी मतमोजणीच्या तिथंच आपले ॲक्च्युअली EVM पण स्टोअर केलेले आहे। म्हणजे EVM स्टोरेज आणि मतमोजणी हे एकाच प्रिमायसेसमध्ये आहे, मध्ये थोडंसं अंतर। EVM स्टोरेजच्या बाबतीमध्ये याही पूर्वी आम्ही स्पष्टीकरण दिलं होतं आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याला लोकांपर्यंत पोहोचवलं। पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्टिव्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही EVM ज्या पोल्ड EVMs असतात त्या स्टोअर करण्यासाठी ती जी पूर्ण जो काउंटिंग आपलं स्टोरेज अरेंजमेंट असते, स्थळ बंद करू आता येतोय, तर याला स्टोअर कशा करावे त्या प्रत्येक सूचनेचं आम्ही पालन केलेलं आहे। EVM स्टोअर होतात त्याची प्रत्येकाची माहिती आम्ही कॅन्डिडेट्सना देतो, त्यांच्या प्रतिनिधींना देतो। EVM रिसीटपासून म्हणजे ज्या वेळेला पोल्ड EVM येतात आणि त्या रिसीव्ह केल्या जातात त्यापासून ते अगदी काउंटिंग आपलं स्टोरेज प्लेसवर आणेपर्यंत त्याला एस्कॉट असतो, त्याच्याबरोबर प्रतिनिधी पण असतात, त्याची पूर्णपणे आपण त्यांना माहिती दिलेली असते, त्याचं व्हिडिओ शूटिंग होतं आणि मग ते एकदा आल्या गोडाऊनमध्ये की त्याचं सीलिंगसुद्धा त्या प्रतिनिधींच्या समोर होतं आणि एकदा EVM सील झाल्या, गोडाऊन सील झालं की त्याच्यामध्ये ते पूर्णपणे सील गोडाऊन हे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसकडे सुपूर्द केले जातं। प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी त्याची CAPFची आहे, त्यामुळे इनर सर्कलमध्ये CAPFचे जवान असतात, त्याच्यानंतरचं सर्कल असतं त्यात SRPFचे जवान असतात, ते पण आर्म्ड असतात आणि थर्ड सर्कलमध्ये स्टेट पोलीसचे जवान असतात। अशा 3 टियर सिक्युरिटीमध्ये या EVM ठेवल्या जातात। कुणी व्यक्ती अधिकृत म्हणजे किंवा इलेक्शन कमिशनने प्राधिकृत केलेली व्यक्तीला जरी त्या याच्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर पहिल्यांदा स्टेट पोलीस चेक करतात, मग SRPF चेक करतात, मग CAPFच्या उपस्थितीमध्ये तो अधिकृत व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो। मी DO पुणे म्हणून किंवा RO पुणे म्हणून दररोज EVMच्या याला भेट देतो आणि दररोज 3 रजिस्टर भरतो। म्हणजे इतक्या त्याच्यामध्ये चोख अशी व्यवस्था असते। प्रत्येक जे गोडाऊन ठेवले असतात त्याचं कंटिन्युअसली CCTV शूटिंग केलं जातं आणि शूटिंग करताना त्याचं मॉनिटरिंग म्हणजे त्याचे मॉनिटर्स CAPFला पण दिलेले असतात आणि गोडाऊनच्या बाजूला आम्ही व्ह्यूविंग टीम CCTV व्ह्यूविंग टीमसाठी म्हणजे जे कोणी उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी 24/7 ते बघायची इच्छा असते त्यांना, त्याच्यासाठी तो मॉनिटर ठेवलेला असतो। आणि या मॉनिटरमध्ये आणि काही वेळेला आता 1-2 वेळेला असा प्रसंग घडला, मूलतः ही जी इलेक्शनची जी स्टोरेज प्लेसेस असतात ती काही परमनंट स्टोरेज प्लेसेस नाहीत, त्या आता FCI गोडाऊन आहे तिथं रेग्युलरली FCIचे ट्रक्स आणि त्यांचे जे काही प्राधिकृत अधिकारी असतात ते जात येत असतात किंवा आता मोठ्या प्रमाणावर 3-4 दिवस आपल्याकडे वारं पाऊस या गोष्टीमुळे कदाचित किरकोळ गोष्टी होऊ शकतात की बाबा मध्ये मॉनिटरवर दिसत नाही अशा प्रकारची तक्रार आली आणि आम्ही नंतर त्याच्यात इमिजिएटली कारवाई केली। आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे वेगळी केबलच टाकली जेणेकरून लोकांच्या मनात शंका येऊ नये। ही या अरेंजमेंटच्या व्यतिरिक्त ॲडिशनल फॅसिलिटी दिलेली आहे आणि मग हे सर्व करताना प्रत्येक दिवशी एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट 24/7 म्हणजे 3 ड्युटीमध्ये त्याची नेमणूक असते। एक ARO
असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर हे दररोज व्हिजिट करतात, प्रत्येक आरओ दररोज व्हिजिट करतात आणि डीओ हेडक्वार्टरला दररोज व्हिजिट करतात. म्हणजे एका वेळेला साधारणपणे एका दिवशी किमान 3 ते 4 अधिकारी हे दररोज व्हिजिट करतात आणि त्यांच्या व्हिजिटचे शूटिंग केलं जातं. एवढी आपल्याकडे अरेंजमेंट असते. परत त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला सुद्धा CAPFचे टॉवर्स आहेत, इन्स्पेक्शन टॉवर, त्याच्यामध्ये बंदूकधारी सगळे पोलीस बसलेले असतात. ह्या सगळ्याचं चित्रीकरण कायम आहे. समजा मॉनिटर जरी बंद पडला तर आपल्या CCTVला स्वतःची बॅकअप आहे, UPS आहे, त्यामुळे ते रेकॉर्डिंग कंटिन्युअसली चालू असतं आणि हे रेकॉर्डिंग पाहायला पण उपलब्ध असतं. हे मी एवढ्यासाठी सांगतो की EVMच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत जागरूकपणे ज्या ज्या काही सूचना दिल्या आहेत त्याचं चोख आम्ही पालन केलेलं आहे आणि त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या EVM अत्यंत सुरक्षित आहेत. मतमोजणीच्या दिवशी साधारणपणे आपल्याकडं 2 प्रकारच्या मतमोजण्या असतात. कुठली एक तर पोस्टल बॅलेटची मतमोजणी आणि एक नॉर्मल EVMची, म्हणजे नॉर्मल जे काही मतदान केंद्रावर जे मतदान झालं त्याची मतमोजणी. पोस्टल बॅलेट जे आहेत त्याचे साधारणपणे मतमोजणी पहिल्यांदा 8 वाजता सुरू होणार आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर साधारणपणे 8:30 वाजता आपण EVMची मतमोजणी सुरू करणार प्रत्येक असेंब्लीमध्ये. अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता मतमोजणीच्या दिवशी जी प्राथमिक जी काही व्यवस्था आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक हॉल काउंटिंगचा दिलेला आहे. म्हणजे 6, आता समजा पुण्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्याचे 6 हॉल आहेत आणि आरओचा एक 7वा हॉल आहे. पोस्टल बॅलेटची मतमोजणी आरओच्या चेंबरमध्ये होते किंवा आरओच्या हॉलमध्ये होते आणि EVMची मतमोजणी त्या असेंब्ली सेगमेंटमध्ये होणार आहे. प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये जी टेबलची संख्या आहे त्याच्यानुसार ह्याची जी संख्या आहे मतदान केंद्राची त्याच्यानुसार आपण टेबलची संख्या निश्चित केलेली आहे. तर टेबलची संख्या निश्चित करताना साधारणपणे 20 ते 21 फेऱ्यांमध्ये साधारणपणे मतमोजणी संपावी असा आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. कदाचित मावळमध्ये मला वाटतं जास्त फेऱ्या होतील. तर आपण ज्या फेऱ्यांची संख्या आहे ती मावळमध्ये साधारणपणे 25 फेऱ्या होणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी साधारणपणे त्यांची यांची जी मतदान केंद्राची संख्या आहे ती थोडीशी जास्त आहे. 2566 ही मतदान केंद्र, त्याच्यात मतमोजणी टेबल आहेत 108 आणि साधारणपणे 25 मॅक्सिमम 25 फेऱ्यात काही टेबलवर 23 होतील, काही टेबलवर 24 होतील, डिपेंडिंग अपॉन द नंबर्स. पुण्यामध्ये 2018 मतदान केंद्र आहेत. एकूण टेबलची संख्या 102 आणि पुण्याचं टोटल राऊंड्स 21 होतील. बहुतांशी ठिकाणी 20च होतील, एखाद दुसऱ्या राऊंडला 21 होतील. बारामती 35 बारामतीमध्ये 2516 मतदान केंद्र, त्याच्यामध्ये 114 मतमोजणीची टेबल आणि त्यांचे राऊंड साधारणपणे 24 होणार आहेत. बहुतांशी ठिकाणी 22, काही टेबलवर 24. आणि 36 शिरूर 2509 मतदान केंद्र, एकूण टेबलची संख्या 100 आणि त्यांच्याकडे मात्र 28 पर्यंत फेऱ्या होतील, पण त्यांनी टेबलची संख्या कमी ठेवलेली आहे. आता हे जे सगळं अरेंजमेंट केली जाते ह्याला ECIची मान्यता असते. म्हणजे आम्ही जे काय करतो तो सगळा प्लॅन ECIकडे पाठवला जातो आणि ECIमधनं त्याला मान्यता मिळते. याच्यामध्ये मतमोजणीचे टेबल्स, मतमोजणी प्रतिनिधी म्हणजे जे उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतात त्यांची बसण्याची व्यवस्था, आरओची बसण्याची व्यवस्था, ऑब्झर्व्हरची व्यवस्था, या सर्व व्यवस्था, त्याच्याबरोबर तुमचा मीडिया सेंटरची व्यवस्था, कम्युनिकेशन सेंटरची व्यवस्था आणि बाहेर पब्लिकसाठी जे काही अनाउन्समेंट होतात त्याची व्यवस्था, याचा सर्वांचा अंतर्भाव होतो. याच्यामध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्या जाळ्या लावणे, टेबल बिबल हे आलं. IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्ण याचं केबलिंग, प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये आम्ही डिजिटल TV ठेवलेला आहे जेणेकरून प्रत्येक असेंब्ली सेगमेंटचा फेरीनिहाय निकाल त्या ठिकाणी होईल आणि ज्या वेळेला आरओ जाहीर करेल फेरी पूर्ण पार्लमेंटची ती पण तिथे दिसेल. आता मतदानाच्या याच्या व्यतिरिक्त मीडिया सेंटरला आपली असण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला TV रेग्युलर ज्या बातम्या चालू आहेत ते प्लस आमचं जे काही मतमोजणी होती त्याचं पण आपल्याला त्या ठिकाणी दिलं जाईल. मी मतदान मोजणीमध्ये जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्यांचे प्रवेश
आणि त्यांच्या नियमावलीबद्दल थोडंसं हे झाल्यानंतर सांगतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याचा म्हणजे तुम्ही ज्या लोकांना पासेस आहेत किंवा जी काही व्यवस्था आहे तुमच्या लक्षात येईल. साधारणपणे या सर्व कुठल्याही समजा हा जर असेंब्ली सेगमेंटचा जर काउंटिंग हॉल असेल तर 360 डिग्री व्हिडिओ शूटिंग त्याचं चालू असतं कंटिन्युअसली, प्लस एक व्हिडिओ कॅमेरा पण त्या ठिकाणी असतो आणि या सर्व गोष्टीचं चित्रीकरण कंटिन्युअसली चालू असतं. मतदान मोजणीच्या दिवशी पोस्टल बॅलेटच्या पहिल्यामध्ये जी कंट्रोल सीलिंग रूम आहे आमची, जिथं आम्ही पोस्टल बॅलेट सील करून ठेवलेले आहेत. आता सर्व ज्या पोस्टल बॅलेट आहेत या आरोच्या याच्यामध्ये असतात, कस्टडीमध्ये असतात. त्यांच्या ऑफिसचं सील उघडून त्याला पण उमेदवार येणार, त्या पोस्टल बॅलेट आम्ही तिथं घेऊन जातो. आणि पोस्टल बॅलेटचा नियम असा आहे ETPBSच्या बाबतीमध्ये की मतमोजणी सुरू व्हायच्या अगोदर आलेले सर्व पोस्टल बॅलेट मोजणं हे बंधनकारक असतं. त्यामुळे सकाळी 8 वाजेच्या आत जर पोस्टल बॅलेट आमच्याकडे आले तर ते आम्ही गृहीत धरणार आणि 8 वाजता ते मात्र 8 वाजल्यानंतर आलेलं एकही पोस्टल बॅलेट आपण घेणार नाही. त्याप्रमाणे त्याचं जाहीर संबंधित आरो सांगतात की एवढे पोस्टल बॅलेट आपल्याला मोजायचे आहेत. पहिल्यांदा मतदानाच्या गुप्ततेची मतमोजणीच्या गुप्ततेची शपथ दिली जाते 128 नियमानुसार आणि मग मतमोजणीला सुरुवात होते. 8 वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार. पोस्टल बॅलेटची मतमोजणी जी होते त्याच्यामध्ये ETPBS म्हणजे ज्या आम्ही पोस्टाने आपल्या इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट जे सर्व्हिस वोटरसाठी म्हणजे जे आपले सैन्य दलात काम करणारे जे त्यांच्या बाबतीमध्ये त्याची मतमोजणी सुरुवातीला करतो आम्ही. तर त्याच्यामध्येही 2 पाकिटं असतात. पहिलं पाकिट त्याच्या आतमध्ये एक डिक्लेरेशन, मग दुसरं पाकिट आणि त्या दुसऱ्या पाकिटामध्ये ॲक्च्युअली बॅलेट. तर त्याचं स्कॅनिंग करावं लागतं. जे पहिलं परचं पाकिट असतं त्याचं स्कॅनिंग करून ते ऑथेंटिक आहे का याची पहिल्यांदा खात्री केली जाते. 4 वेळेला या सगळ्या प्रक्रियेमध्ये 4 स्कॅनिंग होतात. तर पहिल्यांदा सर्व स्कॅनिंग पूर्ण केलं जातं आणि स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण दिलेलं पाकिट जे आमच्याकडे जो डिजिटल डेटाबेस आहे त्याशी मॅच होतं. अजून मॅच नाही झालं तर मग ते फिजिकली व्हेरीफाय करतात आणि जे ऑथेंटिक पाकिट आहे तेच ज्याच्यामध्ये याच्यामध्ये कुठलं चुरगळ म्हणजे म्युटिलिएटेड किंवा आपण अधिकृत जे दिले त्याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर ते रिजेक्टमध्ये टाकलं जातं. आणि मग QR कोड हे त्याचं स्कॅनिंग केल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर त्याचे स्कॅनर्स, त्याची माणसं, त्याचं परमिशन्स, त्याच्या सर्व गोष्टीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि हे त्या एनकोर म्हणून जे त्यांचं सॉफ्टवेअर आहे इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग प्रत्यक्ष जे काही पाकिटामध्ये मतपत्रिका असते त्याची आपण पहिल्यांदा छाननी करतो आणि मग मतमोजणी होते. या सगळ्या प्रक्रियेला साधारणपणे आणि जे नॉर्मल जे आमचे इसेन्शियल सर्व्हिस वोटर असतील किंवा आमचे बाकीचे ज्यांनी जर वोटिंग केलं असेल किंवा 85+ किंवा दिव्यांग ज्यांचं आम्ही होम वोटिंग केलंय ते सुद्धा याच प्रकारे आमच्याकडे येतं. त्याचं पण याच प्रकारे मोजणी केली जाते आणि मग एकत्रितपणे पोस्टल बॅलेटची मोजणी होते. तर साधारणपणे 8 वाजता जर आम्ही सुरू केलं तर आम्हाला असं वाटतं की आम्ही 10-10:30 पर्यंत किंवा 11 पर्यंत पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण करू. नियम असा आहे की शेवटचा राऊंड जो EVMचा काउंटिंग असतो त्याच्या अगोदर पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाली पाहिजे त्या नियमानुसार. आणि म्हणून पोस्टल बॅलेट अर्धा तास अगोदर मोजायला सुरुवात करतात आणि नंतर EVMची मोजणी सुरू होते. पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाल्या म्हणजे स्कॅनिंग सुरू झाल्या आम्ही साधारणपणे 8:30ला प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करणार आहे. तर यासाठी कॅन्डिडेटची आम्ही 2दा बैठक घेतली आहे. कॅन्डिडेट्सना त्यांच्या हे जे काही टेबल्स आहेत त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे टेबल्स असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष टेबलवर जी एक असे 14 टेबल आहेत समजा, तर प्रत्येक टेबलवर त्यांचा एक प्रतिनिधी नेमणं त्यांना अलाउड आहे आणि त्याचा जो काही फॉर्म 18 असतो त्याच्याखाली त्यांनी आमच्याकडे ती विनंती करायची असते, डिक्लेरेशन द्यायचं असतं आणि मग 18चा जो दुसरा पार्ट येतो त्यांनी सही करायची असते आणि आम्ही त्यांना आय कार्ड इश्यू करतो. अशा आपण आता इलेक्शन काउंटिंग एजंट नेमलेले आहेत ते त्या ठिकाणी येतील. प्रत्येक AROला टॅब्युलेशनचा एक टेबल असतो ज्याच्यामध्ये हे जे काही टेबल निहाय आकडे येतात त्याचं टॅब्युलेशन केलं जातं. त्या ठिकाणी त्यांना त्यांचा माणूस ठेवता येतो आणि मग AROने तयार केलेला त्यांचा AROचा राऊंड निहाय जो काही तक्ता आहे तो ते एनकोरमध्ये भरतात. एनकोरमध्ये भरल्या तुम्हाला ते डिजिटली दिसतं कोणाला किती मतं पडली आणि ते जातं आरोकडं. रिटर्निंग ऑफिसर पुन्हा एकदा तपासतो आणि मग ऑब्झर्व्हरची सही होते त्याच्यावर, मग आरोची सही होते आणि मग फायनल राऊंड डिक्लेअर होतो.
अशा सगळ्या 6 कॉन्स्टिट्युएन्सी ज्या आहेत असेंब्ली त्याचे सगळे डेटा आल्यानंतर त्याचं एकत्रीकरण करून आपण तो राऊंड डिक्लेअर करतो. ही प्रक्रिया निरंतर चालू राहते. ज्यावेळेला पेटी म्हणजे आपण फक्त आणि फक्त CU कंट्रोल युनिट फक्त आणतो याच्यामध्ये टेबलवर. कंट्रोल युनिट आल्यानंतर त्याच्यावर सील असतं, त्याच्यावर ॲड्रेस टॅग असतो, ज्याच्यावर सर्व निवडणुकीला मतदान केंद्रावर उमेदवाराचे जे प्रतिनिधी त्यावर उपस्थित असतात त्यांच्या स्वाक्षऱ्या असतात. ज्या ज्या EVMs म्हणजे BU, CU आणि VVPAT ह्या मतदान केंद्रात वापरलेल्या आहेत त्याची सर्व माहिती कॅन्डिडेटला ऑलरेडी दिलेली आहे. ज्या ठिकाणी तांत्रिक कारणास्तव जर EVM बदलले असतील म्हणजे BU बदललं किंवा VVPAT बदललं तरी सुद्धा बदललेल्याची पण माहिती त्यांना आपण दिलेली आहे की या ठिकाणी पूर्ण 2 प्रकारचे बदल होतात. एक तर मॉकपॉलच्या दरम्यान जर बिघाड झाला तर बदल होतो आणि एकदा पोलिंग सुरू झाल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष पोल सुरू झाल्यानंतर जे आणि त्याचे वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत परंतु या सगळ्याचे नंबर त्यांना दिलेले असतात. या सर्व प्रक्रियेमध्ये 2 गोष्टी कागद अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की हे खूप महत्त्वाचं आहे. एक तर जेव्हा CU आम्ही आणतो त्याच्याबरोबर 2 गोष्टी आणल्या जातात. एक 17C म्हणजे हा मतांचा हिशोब आणि ह्याची प्रत जी असते त्याच्यामध्ये किती एकूण मतदान झालं हे त्याच्यावर लिहिलेलं असतं 17C मध्ये. त्याच्याबरोबर तिथं कुठल्या मशीन वापरल्या त्याचे नंबर वगैरे लिहिलेले असतात. प्लस ते जे कोण प्रतिनिधी असतात त्यांच्या 17C वर पण सह्या असतात आणि ह्या 17C ची एक कॉपी मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर त्यांचे जे प्रतिनिधी आहेत राजकीय प्रतिनिधी त्यांना दिलेली असते. 17C चा जो हिशोब असतो तो स्टॅच्युटरीली म्हणजे कायद्यानं ते जे काय लिहिलंय दॅट इज फायनल. मग बाकी काही जरी कोणी बोलत असलं मतदारांची संख्या ते प्रत्यक्ष जे ते त्या ठिकाणी लिहिलंय त्याच्यामध्ये चूकही होऊ शकते. उदाहरणार्थ मतदान केंद्रांवर नॉर्मल वोटिंग होतं ज्यांचं काम नाव असतं ते वोटिंग करतात पण इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट म्हणजे ज्या ठिकाणी ते जी मंडळी काम करतात म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष असेल मतदान अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे आणि त्यांना आम्ही इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देतो आणि जर तो त्याच मतदारसंघामध्ये वोटर असेल तर तो त्याच्या मतदान केंद्रामध्ये वोट करतो आणि त्याची पण नोंद होती. म्हणजे संबंधित व्यक्ती लिहिताना लिहितो की EVM मध्ये रेग्युलर मतदार समजा 100 आणि 2 EDC किमान म्हणजे एकूण मतदान पडलंय किती 102 अशा प्रकारे हिशोब लिहिला असतो आणि याची काटेकोर तपासणी केलेली असते पण त्याच्यात कधी कधी चूक होते बेरीज मध्ये करण्यामध्ये. तर ते मात्र संबंधित जे कुठले तिथले प्रतिनिधी असतात त्यांच्या बरोबर ते दाखवून आणि टॅली करायला दुसरं जे डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं मतदान केंद्राध्यक्षाची डायरी ही त्याच्याबरोबरच असते. मग त्याच्यामध्ये पूर्ण गोषवारा लिहिलेला असतो की कुठल्या EVM वापरल्या कुठल्या EVM बदलल्या कोणी भेटी दिल्या कोण उमेदवार प्रतिनिधी हजर होते वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि जर त्याच्यामध्ये काही तफावत वाटली तर त्या डायरीमध्ये पण आपण व्हेरीफाय करू शकतो जेणेकरून संबंधित उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कसल्याही प्रकारची शंका राहू नये त्यांच्या मनात कसल्याही प्रकारचा संशय त्याच्यामध्ये राहू नये. आणि यासाठी ARO आणि RO हे रिस्पॉन्सिबल असतात ते त्या पद्धतीनं हे करून मतमोजणी. एका वेळेला साधारणपणे 14 टेबल असतील असेंब्लीमध्ये तर 14 पेट्या ओळीने येतात. तो राऊंड संपला की पुढचा राऊंड म्हणजे 15 ते पुढचा अशा पद्धतीनं राऊंड होत राहतात. राऊंड वाईज आपण निकाल डिक्लेअर करत जातो त्याचं कन्सल्टेशन होऊन आणि अशा पद्धतीने आणि मग त्याच्यामध्ये फायनली पोस्टल बॅलेटचे मतं केली जातात ॲड केली जातात आणि फायनल रिझल्ट होतो. तत्पूर्वी प्रत्येक AC निहाय रँडमली 5 EVM निवडल्या जातात. ते त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठ्या काढल्या जातात आणि त्या 5 EVM म्हणजे 5 मतदान केंद्र निवडले जातात आणि त्या 5 मतदान केंद्राचे VVPAT आणल्या जातात आणि त्याच्यामध्ये VVPATच्या ज्या स्लिपा असतात त्याची पण मोजणी केली जाते. ते पण टॅली केलं जातं की बाबा जी मोजणी झाली VVPAT मधल्या स्लिपा आणि प्रत्यक्ष जे CU मध्ये बटन दाबून जो निकाल आला तो टॅली होतोय का हे ऑब्झर्व्हर समोर केलं जातं. ऑब्झर्व्हर समोर आणि एक एक अशा प्रकारच्या 5 हे झाल्या की त्याच्यामध्ये त्यावेळेला अंतिम रिझल्ट जाहीर केला जातो. उमेदवाराच्या प्रतिनिधींना समजा त्यांना शंका असेल तर तो त्या शंका उपस्थित करण्याचा अधिकार असतो त्याच्यावर निर्णय घेतला जातो. व्हॅलिड रिझन देऊन ते मत ही परत मोजा अशा प्रकारचं सुद्धा अर्ज करू शकतात
आणि संबंधित रिटर्निंग ऑफिसर त्याच्यावर रिझन्ड ऑर्डर देतो. म्हणजे जर त्याला वाटलं की नाही करायला पाहिजे तर करू शकतात, पण तो आरओचा अधिकार आहे आणि रिटर्निंग ऑफिसरनी रिझन्ड ऑर्डर द्यावी अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन आहेत. त्याच्याप्रमाणे ऑर्डर दिली जाते आणि ती त्यांना हातात दिली जाते, लेखी ऑर्डर. तर सर्वसाधारणपणे आणि यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग त्याचं सीलिंग केलं जातं आणि सील केलेल्या EVMs म्हणजे BU, CO आणि VVPAT या आपण ज्या नेणार आहोत या सर्व VVPAT, CU, BU या पोलीस बंदोबस्तात CAPFच्या बंदोबस्तामध्ये भोसरीच्या गोडाऊनला आपण नेणार आहोत. त्या ठिकाणी पण आम्ही ते नेणार असल्याची कल्पना कॅन्डिडेटना आम्ही दिली आहे. त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये याचं सील केलं जातं, ते गोडाऊन सील केले जातं. याच्यामध्ये VVPAT वेगळी ठेवली जातात त्याचं आणि BU, CU एकत्रितपणे असेंब्ली निहाय त्याचं स्टोरेज केलं जातं. त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि तिथं पण नेहमीप्रमाणे तो जो काही प्रोटोकॉल आहे स्टोरेजचा तो पाळला जातो. साधारणपणे 45 दिवस ह्या स्टोअर केल्या जातात आणि 45 दिवसामध्ये त्याच्यात कुठले जर दावा म्हणजे दाखल झाला नाही, चॅलेंज झालं नाही आणि कोर्टाच्या आदेशानुसार ऑफकोर्स 45 दिवसानंतर मात्र ते क्लिअर करून त्या पाठवल्या जातात. हा सर्वसाधारणपणे ही झाली सर्वसाधारण आपली प्रक्रिया. याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. मतदान मोजणीच्या वेळेला कोण प्रवेश करू शकतं हा सगळ्यात महत्त्वाचा. तर सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगानं प्राधिकृत केलेले अधिकारी कर्मचारी, मोजणीसाठी नियुक्त केलेले ARO, त्यांचे सहाय्यक आणि मतमोजणीचे जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना पासेस दिलेले आहेत. यासाठी नियुक्त केलेले सर्व फॅसिलिटी प्रोव्हायडर्स म्हणजे इंटरनेट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते प्रवेश करू शकतात आणि त्यांची पूर्ण यादी CAPFला दिलेली असते, त्याशिवाय ते अलाउच करत नाहीत. तर हे सर्व प्राधिकृत लोक त्याच्यामध्ये. मतदान मोजणीसाठी उमेदवारांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी मतमोजणी जे आमच्याकडे ज्यांचा फॉर्म नंबर 18 भरून आलाय त्यांना पण आम्ही आय कार्ड देतो, तेच फक्त मंडळी राहू शकतात. उमेदवार आणि उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी त्यांना अलाउड आहे. मतमोजणी प्रतिनिधींना ज्या टेबलवर त्यांची नेमणूक झालेली आहे आणि ज्या हॉलमध्ये नेमणूक झालेली आहे तो हॉल सोडून दुसरे कुठेकडे जाता येत नाही. मात्र उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणजे एकदा म्हणजे उमेदवार जर जात असेल तर उमेदवार प्रतिनिधी नाही, ते मात्र एक जण सर्व असेंब्ली सेगमेंटच्या सर्व याच्यामध्ये जाऊ शकतात. रिटर्निंग ऑफिसरकडे जाऊ शकतात आणि त्यांचे 6 जे काही सेगमेंट आहेत तिथे जाऊ शकतात. इतर लोक मात्र जाऊ शकत नाही. याच्यामध्ये कोणाला प्रवेश द्यायचा नाहीये तर राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे मंत्री यांना जर ते उमेदवार नसतील तर कुठल्याही मतदान केंद्रामध्ये प्रवेश नाही. त्यांना मतमोजणी म्हणून सुद्धा नेमता येत नाही. त्यामुळे याच्यात कोणालाही प्रवेश नाही. त्यांच्याबरोबर असलेले बॉडीगार्ड्स वगैरे पण कोणालाही प्रवेश नाही. कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांना आतमध्ये कक्षात प्रवेश नाही. ते त्यांचं ज्युरिडिक्शन आहे ते कक्षाच्या बाहेर आहे. पण RO हॅज अ डिस्क्रिशन टू कॉल देम इनसाइड, बट दॅट इज RO डिस्क्रिशन इफ नीडेड. बाकी ते त्यांच्याच बाजूला राहतात. आणि जे पत्रकार ज्यांना प्राधिकृत केलेलं आहे मतदान इलेक्शन कमिशननी, ज्यांच्याकडे ते आय कार्ड आहे त्यांना मात्र प्रवेश आहे. याच्यामध्ये मोबाईल जे आहेत तर इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला मोबाईल अलाउड नाही. म्हणजे आमची सुद्धा आमच्याकडच्या मतदान मोजणी कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही. ARO टॅब आणि जे स्कॅनरवाले जे लोक आहेत ज्यांच्या मोबाईलमध्येच ते येतं सिस्टीमला ते इंटिग्रेटेड असतात त्यांना फक्त मोबाईल अलाउड आहे. आमचे नोडल ऑफिसर जे आहेत ते COच्या मान्यतेनं त्यांना मोबाईल अलाउड आहेत कारण तिथली व्यवस्था ते बघतात म्हणून. अदरवाईज कोणाही व्यक्तीला आणि ऑब्झर्व्हरला ऑफकोर्स मोबाईल अलाउड आहे, कोणाही व्यक्तीला मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे हे खूप स्ट्रिक्टली तिथं पाळणं गरजेचं आहे. आणि आपल्याला मी विनंती करतो की आपणही तशा सूचना द्या. आम्ही ऑलरेडी कॅन्डिडेटना सांगितले, त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मोबाईल अलाउड नाही आहे. हे जे आता याच्यामध्ये ज्या सूचना ज्या घोषणा होतात त्या तुमच्या मीडिया सेंटरला तर होतात, प्लस बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही 3-4 ठिकाणी संबंधित जे कोणी पक्षाचे प्रतिनिधी असतील किंवा त्यांचे इतर पब्लिकला जनरल आपण व्यवस्था केलेली आहे.
त्या ठिकाणी त्याची घोषणा आपण करू, जेणेकरून तुम्हाला ते पत्रकारांसाठी मोबाईल मीडिया सेंटरपर्यंत झाला. तुम्ही मीडिया सेंटरच्या पुढं मात्र मोबाईल नाही. तिथं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या सूचना देऊ. तुम्हाला मोबाईल पत्रकारांना पण मीडिया सेंटरच्या पुढं नाही, मीडिया सेंटरला ती मोबाईल डिपॉझिट करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही डिपॉझिट करून तुम्हाला जर जायचं असेल आतमध्ये तर तुम्ही जाऊ शकता. मतदान केंद्रामध्ये तुम्हाला प्रवेश आहे, मतमोजणी केंद्रामध्ये आहे प्रवेश, पण तुम्ही बघू शकता काय चाललंय ते तुमच्या बातमीसाठी. जे फोटोग्राफर्स आहेत तर त्यांना त्याचा कॅमेरा अलाउड नाही, काय म्हणतात स्टँडचा कॅमेरा हा अलाउड नाही. मग हातात मध्ये तो जर व्हिडिओग्राफर असेल, त्याला जर याला परमिशन दिली असेल तर तो व्हिडिओ कॅमेरा ते घेऊन जाऊ शकतात. एकच फक्त त्याच्यामध्ये की आपण मतमोजणी प्रक्रियेची गुप्तता पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे क्लोज शॉट घेऊन ते कोणाला दिले मत वगैरे असं काही करता येत नाही. लांबून आपलं बघा तुम्हाला जे काय घ्यायचं त्याच्यात काय अडचण नाही. आणि त्यासाठी आम्ही काय केलंय की प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे नोडल ऑफिसर नेमलेले आहेत जे तुमच्या परिचयाचे आहेत, आणि ज्यांना कोणाला जायचं आहे त्याला दे विल फॅसिलिटेट युअर एंट्री अँड एक्झिट, जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. आणि तुम्हाला कुठून चांगला फोटो बिटो घ्यायचा तो ते लोकेशनवरून तुम्ही तो घेऊ शकता. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त पाळा तुम्ही, एवढंच फक्त आमची विनंती. SLR तुम्ही नेऊ शकता, प्लस तुम्ही तो व्हिडिओग्राफचा कॅमेरा पण नेऊ शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही केली आहे ही पण आम्ही तुम्हाला देतो. पूज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी दुचाकीची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, रोही विला लॉन्स, लेन नंबर 7, कोरेगाव पार्क. याच्यामध्ये आपण नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी हे सगळ्याच तिथं होऊ शकतात. आणि पुन्हा स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट नॉर्थ मेन रोड या ठिकाणी पुन्हा प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे काही 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलर्ससाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर तिथे जागा उपलब्ध आहे. आम्ही तसे बोर्ड पण लावू की ज्यांना कोणाला तिथे यायचे त्यांना त्याच्यामध्ये अडचण होणार नाही. आता तो मधला जो पूल आहे तो बंद आहे वाहतुकीला, तर त्यामुळं ज्यांना कोणाला यायचं त्यांनी अगोदरच यावं, नाही तर गर्दीमध्ये परत अडचण नको. तर ही अशा पद्धतीच्या आपल्या सर्व सूचना आहेत. मला वाटतं पत्रकार आणि बंधू भगिनींसाठी एक मीडिया सेंटर आम्ही उभारतो आहोत. मी आत्ता म्हणलं तसं फोटो कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा यांना आणि मोबाईलसुद्धा सेंटरपर्यंत अलाउड आहे. नंतर मोबाईल अलाउड नाही. हे फक्त 2च ठिकाणी माध्यम केंद्रामध्ये आपण ठेवावे मोबाईल. तुम्हाला छायाचित्र व्हिडिओग्राफी करण्यासाठी आम्ही बॅचेसमध्ये घेऊन जाऊ, जेणेकरून गर्दी होणार नाही. आपल्याकडे खूप मतदान म्हणजे आपल्याकडे 12 ठिकाणी मतदान काउंटिंग चालू आहे. त्यामुळे तुम्ही जरी आलात तरी तेवढ्या प्रमाणामध्ये काही अडचण येणार नाही मला. तिथं जर काही स्पेसिफिक काही इन्स्ट्रक्शन दिले आरोनी, माझी सर्वांना विनंती आहे की कधी किंवा ऑब्झर्व्हरनी काही सूचना दिल्या तर त्या कृपया आम्ही आमच्या निदर्शन आणू, तेवढी तुम्ही खबरदारी घ्या. बाकी मला वाटतं काहीच अडचण नाही. मी म्हणलं तसं गोपनीयतेचा भंग करणारं कुठलंही कृत्य आपल्याकडनं होऊ नये अशी अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आपण नियोजन करावं. बाकी मतमोजणीच्या बाबतीमध्ये अजून तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला वाटतं मी दिलेली आहे सर्व माहिती. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हवं असेल तर नीटके विचारा. सो व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग की साधारणपणे मला असं वाटतंय की पहिले जे राऊंड असतात ते थोडासा वेळ लागतो, अर्धा तास वगैरे लागतो. पण नंतर जर व्यवस्थित असेल सगळ्या गोष्टी, कसंही काही वेळेला ग्लिचेस येऊ शकतात टेक्निकल आणि त्यामुळे उशीर लागला तर लागतो. अदरवाईज 15 मिनिटात एक राऊंड व्हायला हरकत नाही. कन्सॉलिडेशन करायला पुढची 5-7 मिनिटं म्हणजे साधारणपणे. आणि माझा पूर्वीचा अनुभव आहे की साधारणपणे मी मध्य प्रदेशमध्ये 12:30लाच काउंटिंग संपवलं होतं. पण पुण्यामध्ये आम्ही एक्सपेक्ट करतोय साधारणपणे 2-2:30 पर्यंत विल बी एबल टू फिनिश विथ ऑल पॉसिबिलिटीज. नाही आता जी त्या राऊंडला समजा 1 ते 14 EVM आल्या तर त्या केंद्रावर किती मतदान झाले तेवढं मोजलं जातं, असं फिक्स नसतं. Yeah, we should. I mean, we are expecting definitely by 3:30 all 4 will be clear. Sir, can you give those figures of
मी आपल्याला ते सर्क्युलेटच करतो का देऊ परत एकदा घ्या सर्क्युलेट करतो. वी विल इमिजिएटली सर्क्युलेट. सॉरी, वी विल इमिजिएटली सर्क्युलेट. काही इश्यू नाही. सांगतो मी. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. आय लेट यू नो. आम्ही जॅमर लावलेलेच नाही. नाही, त्या ठिकाणी काय आहे, नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. जॅमर लावलेले नाहीये. FCI गोडाऊन मध्ये काही मोबाईल नेटवर्कला प्रॉब्लेम आहे. अदरवाईज जॅमर लावलेले नाहीत. आमच्यात सुद्धा पूर्ण जी काही हे आहे ना, आम्हाला पण त्या रिपोर्टिंगला लागतं आणि स्कॅनरला मोबाईलच लागतो. त्यामुळे त्याला जॅमर लावलं तर आमचं स्कॅनिंगच होणार नाही. त्यामुळे जॅमर लावलेलं नाहीये. सर, ते मतदानाच्या वेळेस ना तुम्ही जे पास दिले होते, बारामतीला आम्हाला प्रॉब्लेम आले मतदान केंद्रावर जायला. तुम्ही त्या आधीच्या पीसी सांगितलं की पुण्यात आम्ही सांगू, पण पुण्यातही तोच प्रॉब्लेम झाला. आता फक्त आतमध्ये आम्हाला मोबाईल सोडतील सेंटरपर्यंत, आज सोडतील एवढं. स्मार्तना पाटील स्वतःच आहेत, त्याच स्वतः इन्चार्ज आहेत FCI गोडाऊनच्या. त्याच्यामुळं आम्ही ऑलरेडी त्यांना सॅम्पल पण दिलेत की तुमचं आय कार्ड कसं दिसेल. आणि त्यांना आज परत एकदा मी आजही सांगतो, पत्रकार जे प्राधिकृत आहेत त्यांना मोबाईल अलाउड आहे मीडिया सेंटरपर्यंत. त्यांना कॅमेरा अलाउड आहे त्यांचा, ज्यांना छायाचित्रीकरणाला कॅमेराची परमिशन आहे, म्हणजे SLR प्लस व्हिडिओ ते पण अलाउड आहे. मात्र मीडिया सेंटरला मोबाईल डिपॉझिट करतील, तिथून पुढं मोबाईल नाही अलाउड, पण छायाचित्रीकरणासाठी फोटो आणि कॅमेरा अलाउड. ठीक आहे, या सूचना क्लिअर आहे. हां, नाही मीडिया सेंटरपर्यंत आहे. मीडिया सेंटरपर्यंत घ्या ना. मीडिया सेंटरमध्ये तुम्हाला फक्त तिथे एक मुद्दा असा नका करू की माझ्याकडे व्हिडिओ कॅमेरा नाही, मी मोबाईलवरती रेकॉर्डिंग मोबाईल रेकॉर्डिंग चालणार नाही. याच्यावरून वाद होऊ शकतो. तिथे मी सांगतो मोबाईल रेकॉर्डिंग अलाउड नाही. हे होऊ शकतं, त्यामुळे ते एक्सक्यूज नाही चालणार. हा, सांगतो मी तुम्हाला. मी आता कर्मचाऱ्यांची संख्या सांगतो. 1 मिनिट. हे काय चालू आहे? मतमोजणी केंद्रामध्ये जी स्टॅच्युटरी शपथ दिली जाते त्याच्यामध्ये मतमोजणीची गुप्तता हा स्टॅच्युटरी पार्ट आहे. मोबाईल आतमध्ये घेऊन गेला कोणी, त्याने रेकॉर्डिंग केलं ते काय चाललंय तर ते अलाउड होत नाही. त्यामुळे मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र याला कायद्यानेच मोबाईल अलाउड नाही. ही हा लॉजिकल विषय नाही, हा कायद्याचाच विषय. वेदर इट राईट ऑर रॉंग हा विषयच नाही, कायद्यानेच अलाउड नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला नंबर सांगतो. EVM काउंटिंग करता 33 म्हणजे मावळ ना, 33 मावळला 457 कर्मचारी आहेत. 34 पुण्याला 490 कर्मचारी अधिकारी. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, काउंटिंग असिस्टंट, काउंटिंग सुपरवायझर आणि मायक्रो ऑब्झर्वर असे 3 असतात. 33 मावळ 457, 34 पुणे 490, 35 बारामती 469, 36 शिरूर 480. हे प्रत्यक्ष असेंब्ली सेगमेंटमध्ये मतमोजणी करणारे अधिकारी कर्मचारी. याच्या व्यतिरिक्त पोस्टल आणि ETPBSचे कर्मचारी वेगळे असतात. 33 मावळमध्ये 29, 34 पुण्यामध्ये 45, 35 बारामतीमध्ये 48 आणि 36 शिरूरमध्ये 52 असे 174. म्हणजे साधारणपणे EVM काउंटिंगला 1896 कर्मचारी अधिकारी आणि पोस्टलसाठी 174 असे कर्मचारी अधिकारी आमच्या आतमध्ये असतील. बरोबर, 4 काय काय कसलं EVMचं काय? व्हीव्हीपॅट सगळ्यात शेवटी रॅन्डम, ते सांगतो सगळ्यात शेवटी. सगळी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. एक स्टॅच्युटरी प्रोव्हिजन आहे. बऱ्याच वेळेला काही त्याच्यामध्ये कोणाचीच तक्रार नसली आणि काय असलं तर रिझल्ट डिक्लेअर होतो, पण तो डिक्लेअर व्हायच्या अगोदर हे काउंटिंग पूर्ण केलं जातं, विच इज स्टॅच्युटरी प्रोव्हिजन, सो दॅट एव्हरीबडी इज सॅटिस्फाईड. की समजा मतदान केंद्र क्रमांक 35
फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पडलेली मतं ही आहेत असं तुम्हाला मशीनमध्ये दिसलं, प्रत्यक्ष व्हीव्हीपॅट मधल्या जर स्लिप काढल्या तर ते मॅच होत आहे, एवढंच फक्त त्याचा अर्थ आहे. तर ते एनकोडचं तुम्ही सांगितलं त्यात ते मतमोजणीच्या माहिती भरल्यानंतर ते दिसणार कुठे? तुम्हाला तुमच्या ईसीच्या प्रत्येक एसीचा जो काही प्रत्येक टीव्ही ठेवलाय ना तिथं दिसेल, पण मीडिया सेलला पण ठेवलं तिथं पण दिसेल. आणि आम्ही आरो म्हणजे एनकोरचं त्या ईसीला लगेचच दिसेल तुम्हाला त्या राऊंडचं, आणि पीसीचं ज्यावेळेला एकत्रित होईल ते पण दिसेल. नो, देर इज नो ॲप फॉर दिस, पण एनकोर इज अ पब्लिक डोमेन मध्ये आहे. यू कॅन सी दोज रिझल्ट्स ईसीआयच्या वेबसाईटवर. मीडिया सेंटर पर्यंत बूम अलाव आहे का ते? कुठलं? हे बूम जे आहे ते तिथं नाही ते त्यांना सांगावं लागेल. मीडिया सेंटर मध्ये हे बूम अलाउड नाही था. फॉर हे बूम आतमध्ये तुम्हाला मुलाखती घेता येणार नाही. मग तुम्हाला तो जो लाईव्ह आहे तो मीडिया सेंटरच्या आतमध्ये बसूनच करता येईल. तुम्ही बाहेर मध्ये नका घेऊ. तुम्ही मीडिया सेंटर पर्यंत आहे ना मोबाईल बूम आणि कॅमेरा ठीक आहे ना. कारण तिथं जर समजा पहिला राऊंड झाला समोर ऍक्सेप्टेड बूम मीडिया सेंटर पर्यंत बूम अलाउड. ठीक, आम्ही तुम्हाला एक तिथे एक कॉर्नर देतो, तुमचा बूम कॉर्नर तिथं ठेवून द्या. मीडिया सेंटर कव्हर्ड आहे. गोडाऊन मध्ये काय आहे? नाही यावेळेला प्रॉपर कव्हर्ड आहे, तुम्ही काळजी करू नका. आम्ही केलेलं आहे. जोशी नावाचे कर्मचारी, नाही मला माहिती, मी आपल्याला देतो. जोशी नावाचे कर्मचारी, त्यांना ज्या वेळेला ते आले त्यावेळेला त्याला छातीमध्ये थोडंसं, त्यांना बेसिकली ब्रिदिंगचा ऑलरेडी प्रॉब्लेम होता. ही हॅड अ हार्ट कंडिशन, आणि त्याला आम्ही ताबडतोब नोबल हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलं होतं. त्यांच्यावर उपचार पण चालू होते, पण त्यांचे उपचार चालू असताना त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे त्यांच्या मुलीनं अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस त्यांना तिथून, आणि तसा रिपोर्ट त्यांनी दिला की विच वॉज द ट्रान्सफर वॉज अगेन्स्ट द मेडिकल ॲडवाईस. त्यांनी कुठल्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले आणि भोसरीला त्यांचा मृत्यू झाला. आणि ही बातमी त्यांनी आम्हाला कळवली नाही, म्हणजे आम्हाला जी कळाली ती त्यांच्या संघटनेच्या द्वारे कळाली. आम्ही इमिजिएटली एन्क्वायरी केली. त्याचे जे काही त्याचं जे मृत्यूचा दाखला, डॉक्टरांचे सर्टिफिकेट्स, हे सगळं जोडून तो प्रस्ताव आम्ही इमिजिएटली ईसीला पाठवलेला आहे. आणि मला वाटतं आज उद्या त्याच्यामध्ये त्यांना जे काही अनुज्ञेय रक्कम आहे, पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिल्यांदाच पुण्यामध्ये काय, हा पण राज्यामध्ये असेल कदाचित, 200 हॉस्पिटल बरोबर आपण फ्री कॅशलेस सुविधा आपण करार केला होता. आणि मला वाटतं 34 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जे काही किरकोळ त्रास झाला त्यांना ॲडमिट केलं होतं आम्ही, आणि त्यांना आम्ही ट्रीट पण केलं. साताऱ्यामधले एक आपले CAPFचे जवान, त्यांना पण अशाच प्रकारचा मेंदूमध्ये त्यांचा रक्तस्राव झाला. आपण त्यांना रुबीमध्ये लगेच ताबडतोब ट्रीटमेंट दिली. अनफॉर्च्युनेटली ऑपरेशन पण झालं त्यांचं, पण ते अनफॉर्च्युनेटली त्यांचा मृत्यू झाला. आणि आपण शासकीय इतमामामध्ये त्यांची जी काही पार्थिव आहे ते कलकत्त्याला पाठवण्याची पण व्यवस्था केली होती. आणि जो काही या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत त्याचं तंतोतंत आपण पालन केलेलं आहे. नाही आम्ही एकत्रित केले, पण 2 टीव्ही आणि 2 ठेवलेले आहे तुम्हाला. म्हणजे वी हॅव क्रिएटेड सेम स्पेस, पण वेगवेगळेच असतील तुम्हाला दोन्ही हे करण्यासाठी. उमेदवाराचे किती प्रतिनिधी? नाही, ते आता त्यांचे प्रतिनिधी आणून येत आहेत, ते आलं तसं देतोय. 10-12 तरी असतील प्रत्येक टेबलवर. आता 14 टेबल आहेत, गुणिले 12-15 जे काय असतील ते. पण आम्ही त्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे त्यांची. आता अजूनपर्यंत तरी काही आले त्यांना आम्ही देतोय, आजही येतील ते फोटो घेऊन. पॅरलेल होत राहतं. पोस्टल सुरुवातीला सुरू होतं 8 वाजता, 8:30ला EVM सुरू होतं. आणि हेतू असा असतो की पोस्टलला वेळ लागतो काउंटिंगला, कारण स्कॅनिंग बिनिंग करायला वगैरे, त्याच्यात टेक्निकल स्नॅग आला तर ते थांबावं लागतं म्हणून. आणि नॉर्मली लास्ट जो राऊंड असतो त्याच्या अगोदर पोस्टल पूर्ण करतात आणि मग लास्ट राऊंड काउंट होतो.
पण बहुतांशी ठिकाणी आणि आपल्याकडे पोस्टलची संख्या फार नाही आहे. म्हणजे आम्हाला जी पोस्टल जी दिसत आहेत त्याच्यानुसार आम्हाला वाटतं की आम्ही साधारणपणे 12-12:30पर्यंत पोस्टल पूर्ण करू असा आजचा आमचा हे आहे, अंदाज आहे. कमी आहे. सर दुसरं तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की 8 वाजेपर्यंत जे येतील आमच्याकडं त्याचीच मतं मोजली म्हणजे याचा अर्थ नाही कळला. हे पोस्टल दुसरीकडनं येणार आहेत का तुमचंच ते? नाही, आता आपल्याकडं पोस्टाने येणारे बॅलेटच नाही आहे, पण ती प्रोव्हिजन आहे की आता एखाद्यानी आर्मीचे जे असतात ना तर त्याच्यामध्ये किंवा इसेन्शियल तर ते इतर ठिकाणी पण पोस्टल बॅलेट दिलेले आहेत. म्हणजे आपलं कुणीतरी त्याचं फॅसिलिटी सेंटरला तिथं त्यांनी केलं आहे आणि ते तिथून येतात पाठवतात. तर ते आमच्याकडं 8च्या आत आलं पाहिजे. अदरवाईज 8च्या नंतर आलं तर घेणार नाही आणि त्या 8च्या आला फ्रीज करतो. असं होत नाही फारसं. प्रोव्हिजन आहे. पूर्वी ETPBS जे होतं ना ते पोस्टाने यायचं. आता ते इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड झालेलं आहे. मग तो एक मुद्दा असतो. आम्ही अलाव करतो ना, ते असतातच ना आतमध्ये. त्याचा एजंट किंवा तो विजय उमेदवार किंवा त्यांचे एजंट अधिकृत तो त्यांचा हे असतो. आणि सर्टिफिकेट इज अगेन फॉर्मॅलिटी. ते नाही जरी आले तरी ते त्यांच्याकडे आम्ही पाठवून देतो. कधी घेतलं तरी चालतं. आणि दुसरा विषय बोलायचा का? अल्पसंख्याक विषय होता. एक विषय आहे तुमच्या संदर्भामध्ये आरोप केला. पहिलं आता आपला हाही पूर्ण झालं का? हा संपल्यानंतर घेऊया. संपलं का? माहित नाही, तुम्ही संपला असेल तर थँक्यू. बोला. ते कालनी तुमच्यावरती गंभीर आरोप केले, काय विषय सांगा? सर ECI को भेजा गया पत्र वो लेटर है हमारे पास, तो उसके बारे में अगर आप थोड़ा स्पष्ट कर देंगे तो. एक तर हे जे पत्र आहे ते आज बघायला मिळालं मला. माझ्यापर्यंत त्याची काही कल्पना नव्हती. मुळात विषय असा आहे, हे कुठे येते? हे प्रिंट नाही ना. ठीक आहे, राहू दे. जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना आपण इलेक्शनमध्ये जे बघतो 2 प्रकारचे रोल्स आहेत. म्हणजे मी DO पण आहे, मी जिल्हाधिकारी पण आहे आणि मी RO पण आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा मल्टिपल रोलमध्ये काम करत असता त्यावेळेला तुमचं प्रशासकीय कामकाज हे तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून करत असता आणि त्याच्यामधले इलेक्शनचं जे कामकाज आहे तुम्ही DO म्हणून करत असता. तसंच माझ्या हाताखाली जे कर्मचारी अधिकारी काम करतात, उदाहरणार्थ प्रांत हा असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असतो, तो इलेक्शनच्या रोलमध्ये असतो यात, पण त्याचबरोबर तो प्रांतमध्ये पण असतो. म्हणजे तो कलेक्टरचा एक सबऑर्डिनेट म्हणून काम करत असतो. हे जे काही हे कट्यार जे आमचे SDO आहेत खेडचे, याच्या बाबतीमध्ये या 2 प्रकरणात ते गल्लत करतायत. मूळतः कटारेंची बदली होण्यासाठी असा कुठलाही प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडनं गेलेला नाही जिल्हाधिकारी म्हणून. त्यामुळे त्यांचा जो मूळ आरोप आहे की हे बदली करण्याच्या प्रयत्नात वगैरे आहेत आणि त्यांची बदली करण्याचे सर्व अधिकार हे शासनाला आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत. कटाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते 2 प्रकारचे आहेत की त्यांचं ते भूसंपादनाच्या कामाच्या बाबतीमध्ये एक चौकशी करण्यात येते आणि त्यांची काही तपासणी पण करण्यात येते आहे. आता जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझ्याकडे ज्या लोक भेटायला येतात त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती समक्ष येऊन तक्रार करतात, लेखी तक्रार करतात, काही मेलद्वारे पण तक्रार करतात. अशा प्रकारच्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. यापूर्वीही त्यांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्याची एक एन्क्वायरी पण मी येण्यापूर्वीच झालेली होती आणि त्यांचा रिपोर्ट पण गेलेला होता विभागीय आयुक्तांकडनं. यापूर्वीही त्यांचं जे भूसंपादनाचं काम आहे ते पण काढून घेण्यात आलं होतं आणि पुन्हा त्यांना ते देण्यात पण आलं होतं. हा मी येण्यापूर्वीचा अगोदरचा विषय आहे. माझ्याकडे ज्या वेळेला अशा प्रकारच्या तक्रारी आल्या, चक्राकार महामार्गाचं भूसंपादन किंवा पुणे नाशिक जो काही पट्टा आहे त्याचं पण भूसंपादन, तर त्या तक्रारीचं एकूण गांभीर्य लक्षात घेता आणि मूळमध्ये
भूसंपादनाचे जे अधिकार उपविभागीय अधिकारी वापरतात किंवा डेप्टी कलेक्टर वापरतात हे मूळचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. ॲक्टमधली प्रोव्हिजन अशी आहे, इट इज द कलेक्टर हू ॲक्वायर्स लँड, आणि ऑन बिहाफ ऑफ कलेक्टरच्या पॉवर संबंधित SDOज किंवा उपविभागीय अधिकारी किंवा डेप्टी कलेक्टर एन्जॉय करत असतात. आता एखाद्या कामाचं फेरवाटप करणं, एखादं काम काढून घेणं, दुसऱ्याकडे देणं, हे सर्व प्रशासकीय अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे नेहमी वापरले जातात. उदाहरणार्थ एखाद्या प्रांताकडे खूप केसेस आहेत, ॲपिल असतील, तर त्याही केसेस संबंधित जिल्हाधिकारी कामाचं समान वाटपच्या न्यायानं एकाकडनं काढून दुसरीकडे देऊ शकतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काही वावगं काही नाही. या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये प्रांतांच्या एकूण कामकाजामध्ये अनेक तक्रारी आल्या कारणानं एक त्यांच्या तो जो काही भूसंपादनातल्या पैसे वाटपाचा जो काही ऑलरेडी अवॉर्ड तर झालंय, त्यामुळे मूळ काम तर झालेलं आहे. पैसे वाटपाच्या कामकाजाचं जे आहे ते कामकाज त्यांच्याकडनं काढून घेऊन आम्ही दुसऱ्या SDOंकडे द्यावं अशा प्रकारचा आदेश केला होता आणि त्या आदेशाने बहुतेक ते व्यतीत झालेले असावेत. याच दरम्यान माझ्याकडे जेवढं म्हणून लेखी स्वरूपात तक्रारी आल्या होत्या त्याची चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमली होती, ॲडिशनल कलेक्टर आणि संबंधित MSRDCचे पण दुसरे ॲडिशनल कलेक्टर, 2 ॲडिशनल कलेक्टरांची, की ह्या ज्या निश्चितपणे तक्रारी आहेत ज्याच्यामध्ये हितसंबंध नसताना पेमेंट वाटणं किंवा तक्रारी अर्जाची एकदा चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यात निर्णय दिल्यानंतर पुन्हा त्याच्यात पेमेंट न करणं किंवा कोर्टात कसं असतं, कुठल्याही लँड ॲक्विजिशनमध्ये ज्या वेळेला तक्रार येते तर त्या तक्रारीची एक चौकशी करावी लागते आणि तक्रारीत जर तथ्य आढळलं की त्याप्रमाणे आदेश दिला जातो आणि ताबडतोब ती रक्कम कोर्टात जमा केली जाते. पण हे असं निदर्शन झालंय की निर्णय दिला मात्र रक्कम कोर्टात जमाच केलेली नाहीये किंवा स्वतः निर्णय दिला आणि त्याच्यानंतर परत 3 महिन्यानंतर परत त्याच प्रकरणामध्ये दुसरा निर्णय दिला. तर अशा काही प्राथमिक स्वरूपामध्ये तक्रारी निदर्शनास आल्या किंवा क्षेत्राच्या बाबतीमध्ये निदर्शनास आल्या किंवा हितसंबंधांच्या बाबतीमध्ये निदर्शनास आल्या तर त्याची साधारणपणे चौकशी करणं क्रमप्राप्त आहे. कारण याच्यामध्ये प्रमाण जे आहे पेमेंटचं ते फार मोठं आहे, म्हणजे कोटीच्या प्रमाण याच्यामध्ये आणि खूप तक्रारी पण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं चौकशी हा प्रक्रियेचा भाग आहे, तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे. दुसरा जो पार्ट आहे की त्याच्यात ते म्हणतात की रेड केली वगैरे ऑफिसला, तर जिल्हाधिकाऱ्याला नॉर्म असतात, क्लार्कचं दप्तर तपासणी, तुमच्या रेशन दुकानदार तपासणी, जेलची तपासणी, पोलीस स्टेशनची तपासणी, प्रांत कार्यालयाची तपासणी, तहसील कार्यालयाची तपासणी, हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग असतो ज्याच्यामध्ये संबंधित इथून टीम घेतली जाते, ती कॉन्स्टिट्यूट केली जाते टीम, त्या ठिकाणी ते जातात आणि त्या जो काही संबंधित क्लार्क असतो त्याचं ते आवक जावक रजिस्टर घेऊन सगळ्या प्रकारची त्याचा एक नमुना आहे त्याची तपासणी केली जाते. त्यामुळं प्रशासकीय कामकाजामधल्या तपासणी किंवा चौकशा याचा आणि इलेक्शनचा काही संबंध नाही. त्यामुळं अशा पर्टिक्युलर आणि मुळामध्ये अशा प्रकारची चौकशी सुरू असणं आणि कित्येक अधिकाऱ्यांच्या ऑलरेडी चौकशा सुरू आहेत किंवा तिथं जाऊन दप्तर तपासणी करणं म्हणजे तुमच्या निवडणूकविषयी कामकाजावर काही शंका घेणं किंवा त्याच्यावर काही हे करणं हा प्रश्नच उद्भवत नाही. आणि माझं म्हणणं त्याच्यामध्ये एवढंच आहे की जर त्यांना वाटतं की आपलं त्याच्यामध्ये काही चुकलेलंच नाही आहे तर मग तपासणी होऊ द्या. तपासणीमध्ये जर तुमचं काही चुकलेलंच नसेल तर त्याच्याबद्दल काय विषयच नाही मग त्याच्यामध्ये. आणि जर काही तुमच्या चुका आढळल्या तर त्या प्रशासकीय पातळीवर त्याचा निर्णय होतो, त्याच्यामध्ये त्यांना काही संधी दिली जाते, त्यांच्यावर काही शिक्षा प्रपोज केली जाते आणि ते अधिकार शासनाचेच आहेत. त्यामुळं ह्या 2 गोष्टीची गल्लत करण्यामध्ये तर काहीच अर्थ नाही. आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी काही बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. त्यांनी माझ्या एकूण कारकीर्द आणि माझे जे काही इथलं पोस्टिंग त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे ते आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की माझी बदली करण्यापूर्वी किंवा माझी इथं पोस्टिंग होण्यापूर्वी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी त्याची स्क्रुटिनी करूनच भारतीय निवडणूक आयोगानेच माझी या ठिकाणी बदलीची शिफारस केलेली होती आणि त्याच्यामुळे आता त्या विषयांवर परत कुठल्या तरी कनिष्ठ अधिकाऱ्यानं भाष्य करणं हे योग्य नाही. तिसरी गोष्ट मी महत्त्वाची सांगतो की अशा प्रकारे महसूल किंवा पोलीस प्रशासनामध्ये किंवा कुठल्याच प्रशासकीय यंत्रणेमध्ये अशा प्रकारच्या वरिष्ठांवर आरोप करणं, म्हणजे जी काही चेन ऑफ कमांड आहे किंवा हायरार्की आहे ती टाळून वरिष्ठांकडे असा पत्रावर करणं सुद्धा प्रशासकीय शिस्तीला धरून नाही आणि त्याच्यामुळं त्याच्या बाबतीमध्येही त्यांच्या बाबतीकडनं चूक झाली असं माझं मत आहे आणि त्यामुळे याच्या बाबतीमध्ये याच्या पलीकडे जास्त काही बोलता येणार.
त्याच्यामध्ये Sir, will you be taking any further action now with this letter going to the ECI? What will be your stand? Will you be reaching out to the government or the ECI on this particular issue? And also, what about? So there is no, see, nobody has asked me any clarification. आणि त्याच्या बाबतीमध्ये शासन जी काय स्तरावर कारवाई होईल आणि याच्यात हे जे काही MCCR आमचे रूल आहेत, आमचे कंडक्ट रूल्स, त्याच्यानुसार संबंधितावर काय कारवाई करायची असा निर्णय घेईल. कटारे यांनी एक आरोप जो केलेला आहे ज्याची So can you say, sir, can you just say that you will be initiating, I mean, because the letter is available with you, will you be initiating any kind of disciplinary action or inquiry into this particular issue? Enquiry is already on. Now with this letter will definitely ती जी काय संबंधित आमची कारवाई ती आम्ही करू. आता हे जे काय ऑफिशियली ते माझ्याकडे हे सोशल मीडियावरनं आलेलं माझ्याकडे पत्र आहे. आता ते शासनाकडनं माझ्याकडे येईलच तिथे जर त्याने पाठवलं. कटारेंनी जे आरोप केलेले आहेत ज्याच्यामध्ये आमदार दिलीप मोहिते यांचं नाव न घेता खेड आळंदी विधानसभेचे आमदार यांच्यासाठी तुम्ही काम करता आणि त्यातून त्यांना त्रास दिला जातोय असा खूप गंभीर आरोप केलेला आहे. आणि तुम्ही वर्षानुवर्षे पुण्याच्या परिसरामध्ये जे काही आहात ह्या आरोपाला राजकीय लागेबांध्यातून आहेत असं हे आरोपाला उत्तर देण्याचं मला काही प्रयोजन वाटत नाही. मी 21 आमदारांबरोबर काम करतो, मी 4 खासदारांबरोबर काम करतो आणि मला सांगायला आनंद आहे की आजही ECIची बैठक झाली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदार सगळ्यात जास्त मतदान केंद्र असताना सुद्धा या 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलीही अनुचित न घडता अत्यंत फ्री अँड फेअर अशा प्रकारचे इलेक्शन आम्ही घेतलेलं आहे, माझ्या यंत्रणेने घेतलेलं आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने पण अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे. मला असं वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या कारवाया झाल्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या त्या पक्षाच्या पलीकडच्या आहेत. तुम्ही निश्चित बघा, आम्ही ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अत्यंत निरपेक्षपणे, निपक्षपातीपणे आणि कठोर अशा कारवाया आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना उत्तर देण्यात काही अर्थच उरत नाही. प्रश्न आहे तर ती म्हटले की 27, 28, 29 त्या दिवशी दप्तर तपासणी झाली किंवा छापेमारी झाली. ज्यांनी छापेमारी केली जे अधिकारी कर्मचारी होते त्याच एक तर छापेमारी हा तुम्ही काढून टाका. तपासणी जे अधिकारी आहेत त्यांचा वर्क बॅलन्स ठेवूनच ते करतात. सो त्याच दिवशी त्यांचं मतमोजणीचं ट्रेनिंग नाही. सो इट इज द RO टू डिसाइड, इट इज नॉट मिस्टर कटारे टू डिसाइड. आणि त्यात कटारे उपस्थित असायलाच पाहिजे असं काही बंधन नसतं. तर ते जातो तो क्लार्कची तपासणी, तो क्लार्क तिथे उपस्थित असतो, तोही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहे. त्यामुळे ही काय इन कॅमेरा चौकशी नाहीये. तिथं जाऊन फक्त ते दप्तरामध्ये तुमच्याकडे कोणतं टपाल आले, त्याच्यावर काय कारवाई झाली, ती किती दिवसात झाली, ते टपाल नोंदवलंय का तुम्ही, एवढा फक्त इतकं प्राथमिक चौकशी असते. आणि त्याच्यामध्ये जर आढळलं काही चुकीचं तर त्याच्या बाबतीमध्ये एक शक यादी केली जाते. काय झालंय की प्रशासनामध्ये महसूलमध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणावर अशा, आणि हा रुटीन भाग आहे. तुम्ही कुठल्याही महसूल कर्मचाऱ्याला विचारा, आमच्याकडे आयुक्तांची सुद्धा तपासणी होते कलेक्टर ऑफिसची, त्याचं शकवाचन होतं, आयुक्त स्वतः येतात, एकदा तपासणीचं पथकच जातं, पथक तपासणी करतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठल्याही कार्यालयामध्ये पथक जातं, तपासणी करतं, त्याचे शक तयार होतात की काय काय बाबा तुमच्या चुका निदर्शनास आलेल्या आहेत, त्याची शक यादी तयार होते. ती शक यादी तयार केल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकारी, म्हणजे मी जर तपासणी करणार असेल तर मी त्या कार्यालयात जातो. उदाहरणार्थ विभागीय आयुक्तांनी आमची तपासणी केली, ते विभागीय आयुक्त येतात, रितसरपणे त्याचं वाचन होतं, शक वाचन, किंवा हे शक तुमच्याकडनं आलेले आहेत, तुम्हाला इमिजिएटली काय त्याच्यावर क्लॅरिफिकेशन द्या असेल द्या, नाहीतर लेखी तुम्हाला ते शक दिले जातात आणि त्याची पूर्तता केली जाते आणि त्याचा पण आढावा घेतला जातो. कदाचित कटारेंना अशा प्रकारच्या तपासणीची सवय नसावी, परंतु हा रितसर आमचा प्रशासकीय चौकशीचा भाग आहे. मी तुम्हाला सांगितलं, भूसंपादनाचा अधिकार ओरिजिनल जिल्हाधिकाऱ्यांचाच असतो. पुढचा माझा प्रश्न असा आहे की पूल कायदा शाखेचे अधिकार पण आपल्या इथे काढून घेतलेले आहेत, RDC मॅडमला दिलेले आहेत. याच्या आधी झालं, शासनाने त्यावर पत्र दिलं होतं की परत करणार, ते रिस्ट्रिक्ट झाले. मला कल्पना नाही या बाबतीमध्ये. शासनाचे अधिकार माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या आदेशानुसार ते झालेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी तपासून बघेन. मला वाटतं दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच. हा, एकच मिनिट, आमचा वाकडा दररोज बदलतो.
एकूण आजचं आहे. हा साधारणपणे 23-24 मध्ये यापूर्वी 19 प्रकरणावर निलंबनाची कारवाई करायची होती म्हणजे मागं, आणि 24-25 मध्ये 31/5/2024 अखेर 63 बार किंवा हे लायसन्सेस आम्ही रद्द केली आहेत. अशी एकूण 82 प्रकरणामध्ये रद्द केल्याची कारवाई केलेली आहे. बाकी दंडात्मक कारवाई आहे. 24-25 म्हणजे आत्ताच 63 या अगोदरच्या मागच्या वर्षीच आहेत 19 असे 82. ती याच प्रकरणात आहे, हीच प्रकरण. मी तुम्हाला सांगितलं ना की जिल्हाधिकाऱ्याचेच अधिकार, आता तो त्यांचा कंटेन्शन आहे. म्हणजे कोणाचं रद्द करणं माझा अधिकार आहे का नाही, आता ते म्हणतात मला अधिकार नाही. पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहेत. सो देर आर 2 डिफरंट, म्हणजे एका प्रकरणात चौकशी चालू असताना दुसऱ्या प्रकरणात आलं तर ती चौकशी नेमू शकतो. आणि मुळामध्ये मी कायद्याने जिल्हाधिकारी हा संपादन करतो. जिल्हाधिकाऱ्याला एकट्याला करता येत नाही म्हणून आम्ही अधिकार डेलिगेट करतो आणि मग संबंधित अधिकारी करतात. इट इज द कलेक्टर हू डिक्लेअर्स अवॉर्ड, हू साइन्स एव्हरीथिंग. इव्हन निवाड्याचे जे भूसंपादनाचं जे रेट दिले जातात त्याच्याला पण संमती जिल्हाधिकारी देतो आणि ऑन जिल्हाधिकारीज बिहाफ संबंधित उपविभाग अधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर काम करत असतात. माझा मुद्दा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर एवढे तुम्ही स्वच्छ आहात तर चौकशीची भीती का, आणि बदली होणार आहे म्हणून हे सगळं चाललं तर तो माझा विषयच नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये ह्याच्या काहीतरी आधार घेण्याचा काही प्रसंग उद्भवत नाही. थँक्यू. सर, पुण्याला 4 अपघात प्रकरण घडल्यानंतर तिथे आपण बार आणि पबचे लायसन्स रद्द केले. मी सांगितलं 63. म्हणजे ह्या महिन्यातली आकडेवारी किती आहे? ही 63. आणि प्रस्ताव किती आले राज्य मला काल मी आज दिवसभर निवडणूक कामामध्ये बाहेर होतो. आमचे सीओ आले होते आणि आता ईसीची पण होती. आज माझ्याकडे प्रस्ताव आलेत असं मी पेपरमध्ये बघितलं, पण माझ्याकडे तर मी अजून पाहिलेलं नाही. आय वॉज नॉट देअर. नाही, तो जो प्रशासकीय अधिकार आहे तो संबंधित कमिशनरांचा आहे. म्हणजे एक्साईज कमिशनरांच्या बाबतीत तिकडून माझ्याकडे जी निवेदन आली ती आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून दिलेली आहेत. त्यामुळे या बाबतीतलं जे काही निर्णय आहे तो त्या स्तरावर होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.